संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्यांची टोळी पूर्णपणे पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे फरार असला तरी इतर आरोपींभोवती कारवाईचा फास घट्ट झाला आहे. पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. यात सगळ्यात मोठी भूमिका बजावली आहे ती म्हणजे गोपनीय साक्षीदारांनी. 5 गोपनीय साक्षीदारांनी दिलेले जबाब संतोष देशमुख प्रकरणात अत्यंत महत्त्वाचे ठरले. यामुळेच वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदाराभोवती कारवाईचा फास घट्ट करणं पोलिसांना शक्य झालं. आता ज्या 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले ते जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले आहेत, ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कसा, कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झालं आहे. तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन गुले त्याच्या टोळीची दहशत कशी आहे हे देखील या जबाबामधून स्पष्ट झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 5ही गोपनीय साक्षीदारांची नावे तपास यंत्रणेने समोर आणली नाहीत, मात्र त्यांचा जबाब समोर आला आहे. संतोष देशमुख खाते प्रकरणात हा जबाब मैलाचा दगड ठरणार आहे. तिरंगा हॉटेलवर जेवण करताना हा गोपनीय साक्षीदार मारेकऱ्यांसोबत होता. त्यावेळी विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यामधील संवाद. विष्णू चाटे: आम्ही कमवायचे आणि तुम्हीही वाटोळे करायचे. स्वतःची इज्जत घालवली व आमची पण घालवली. तुला प्लांट बंद करायला पाठवले होते, तो तुम्ही बंद केला नाही, उलट हात हलवत परत आलात. सुदर्शन गुले: आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो, तेथे संतोष देशमुख आला, त्याने आम्हाला कंपनी बंद करून दिली नाही. मासाजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला हाकलून दिलं. त्यानंतर विष्णू चाटे: वाल्मिक अण्णांचा निरोप आहे, हे काम बंद केले नाही, खंडणी दिली नाही. संतोष देशमुख आढावा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केला तर काय परिणाम होतो. विष्णू चाटे: वाल्मिकांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुख कायमचा धडा शिकवा. सुदर्शन गुले: आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही, असा बंदोबस्त करून दाखवतो. हा जबाब गोपनीय साक्षीदारांनी दिलेला आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी आवाजा कंपनीमध्ये झालेल्या मारहाणीनंतर संतोष देशमुख यांना मी फोन करून सांगितले होते, तुम्ही सुदर्शन गुले व त्यांच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करा, नाहीतर ते तुम्हाला सोडणार नाहीत. वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात. या अगोदर मलाही वाल्मिक कराड यांनी धमकी दिली होती, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले होते. वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यात आपले वर्चस्व राखण्याकरिता अनेक टोळ्या तयार केल्या आहेत. याच टोळ्यांच्या माध्यमातून तो अनेक कंपन्यांकडे खंडणी मागतो. खंडणी नाही दिली तर तो कंपनी बंद करतो. खंडणीसाठी अडथळा करेल त्याला मारहाण किंवा अपहरण करून मारहाण करत दहशत पसरवितो. दहशतीमुळे वाल्मिक कराडच्या विरोधात कोणी गुन्हा दाखल करत नाही. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले तरी तक्रार दाखल करून घेतली जात नाही. वाल्मिक कराड याला अटक केल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन झाले. हे त्यांच्याच टोळीतील लोक होते. या गोपनीय साक्षीदाराने बापू आंधळे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या सांगण्यावरून विनाकारण अडकविण्यात आले. त्यामुळे तब्बल 90 दिवस बीड जिल्हा कारागृहात कैदी म्हणून राहावं लागलं. वाल्मिक कराड यांची संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड दहशत असून त्यांच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे करूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. वाल्मिक करण्याची दहशत असल्यामुळे तो लोक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जायची हिंमत करत नाहीत. प्रतीक गुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन गुले यास भाऊ मानत होते. त्याला भावा म्हणून बोलायचे. तिघांची गावात आणि परिसरात मोठी दहशत आहे. तिघेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करायचे काम करायचे. मित्रांनो, ही न्यूज गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.